हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण एक्झरसाइज 3.2 बघतोय. तर बघा एक्झाम्पल्स. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A by 2. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ट्रायंगल दिलं आहे ABC आणि त्यामध्ये ही कंडिशन आपल्याला प्रूव्ह करून दाखवायची. तर इथे बघा साइन रूलचा यूज करायचा आहे. साइन रूल काय आहे आपला? A upon sin A इज इक्वल टू B upon sin B इज इक्वल टू C upon sin C इज इक्वल टू K. K हा आपण कॉन्स्टंट नंबर घेतला आहे. मग आता हा साइन रूल आहे. याच्यावरून आपल्याला A, B, Cच्या व्हॅल्यू फाइंड करता येतील. A ची व्हॅल्यू काय येईल? K इंटू साइन ए. B ची व्हॅल्यू काय येईल? K इंटू साइन बी. आणि C ची व्हॅल्यू काय येईल? K इंटू साइन C. ठीक आहे. मग आता इथे RHS घ्यायचे. ही RHS घ्यायचे आणि याच्यावरून LHS आपल्याला दाखवायचे. मग RHS घेतली B मायनस C अपॉन A इंटू कॉस A बाय 2 इज इक्वल टू. आता B, C आणि Aच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत. आपण युजिंग साइन रूलचा यूज करून ह्या व्हॅल्यू A, B आणि Cच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. B, Cची व्हॅल्यू K साइन B आहे, Cची व्हॅल्यू K साइन C आहे आणि Aची व्हॅल्यू K साइन E आहे. आणि हा कॉस A बाय 2 आहे असंच येणार आहे. मग आता बघा इथून दोन्हीमध्ये K कॉमन आहे. K जर कॉमन घेतला आपण तर Kला K कॅन्सल होईल. फक्त काय राहील? साइन B मायनस साइन C अपॉन साइन A आणि हा कॉस A बाय 2 आहे असंच. ठीक आहे. मग आता इथे साइन B मायनस साइन C इथे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. साइन C मायनस साइन D चा यूज करून आपल्याला इथे काय करायचं आहे तर फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा साइन C मायनस साइन D फॉर्म्युला काय आहे? 2 कॉस C प्लस D अपॉन 2 इंटू साइन C मायनस D अपॉन 2. मग आता इथे काय येईल बघा? 2 साइन B मायनस साइन C साठी इथं C ची व्हॅल्यू B आहे आणि C ची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू C. तर बघा इथे काय येईल? 2 कॉस C प्लस D अपॉन 2 आहे. म्हणजे इथे काय येईल? 2 कॉस B प्लस C अपॉन 2 इंटू साइन B मायनस C अपॉन 2 अपॉन साइन A बाय 2. साइन A बाय 2 हा अँगलचा फॉर्म्युला आहे साइन थीटाचा. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. मी इथे साइन A साठी काय येईल? 2 साइन A बाय 2 इंटू कॉस A बाय 2 आणि हा कॉस A बाय 2 ॲज इट इज. परत काय होईल बघा? कॉस A बाय 2 आणि हा कॉस A बाय 2 कॅन्सल होईल. 2 ला 2 कॅन्सल होईल. फक्त काय शिल्लक राहील? कॉस B प्लस C अपॉन 2 इंटू साइन B मायनस C अपॉन 2 डिवायडेड बाय साइन A बाय 2. परत बघा नेक्स्ट काय होईल? इथे कॉस B प्लस C अपॉन 2 आहे. मग कॉस B प्लस C अपॉन 2 साठी काय लिहिता येईल? बघा आपल्याकडे ट्रायंगल आहे. ट्रायंगलमध्ये तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. म्हणजे A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय येणार आहे. मग इथे हाफ अँगल आहे. B बाय 2 आहे, C बाय 2 आहे. मग सगळ्या 2ने डिवाइड केलं. A बाय 2 प्लस B बाय 2 प्लस C बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2. मग B प्लस C अपॉन 2 ची व्हॅल्यू काय येईल? हा पाय बाय 2 आणि हा A बाय 2 पलीकडे गेला तर पाय बाय 2 मायनस A बाय 2 होणार आहे. म्हणजे B प्लस C अपॉन 2 ची व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 2 मायनस A बाय 2. म्हणून ह्या B प्लस C अपॉन 2 ची व्हॅल्यू काय घेतले? पाय बाय 2 मायनस A बाय 2 आणि हा साइन B मायनस C अपॉन 2 आहे असंच आणि हा साइन A डिवायडेड बाय 2. नंतर कॉस पाय बाय 2 मायनस थीटाचा आन्सर काय असतं? साइन थीटा. म्हणजे त्या आन्सर काय येईल? साइन A अपॉन 2 पुढे साइन B मायनस C अपॉन 2 आहे असंच अपॉन साइन A बाय 2. बघा कॉस पाय बाय 2 मायनस A बाय 2 चा आन्सर येणार आहे साइन पाय बाय 2. पुढच्या व्हॅल्यू आहे अशाच साइन B मायनस C अपॉन 2 डिवायडेड बाय साइन A बाय 2 आहे असंच. नंतर साइन A बाय 2 साइन A बाय 2 कॅन्सल होईल. फक्त साइन B मायनस C अपॉन 2 शिल्लक राहील आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इज इक्वल टू RHS. नंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे बघा? 2 इंटू A साइन स्क्वेअर C बाय 2 प्लस C साइन स्क्वेअर A बाय 2 इज इक्वल टू A मायनस B प्लस C. तर बघा इथे LHS घ्या. LHS इज इक्वल टू 2 इंटू A साइन स्क्वेअर C बाय 2 प्लस C साइन स्क्वेअर A बाय 2 इज इक्वल टू. आता 2
ह्या दोन्ही याला मल्टिप्लाय, तर मल्टिप्लाय करा. काय होईल बघा, a इंटू 2 साइन स्क्वेअर c/2 प्लस c इंटू 2 साइन स्क्वेअर a/2. काय केलं तर ह्या 2ने यात मल्टिप्लाय केले. नंतर 2 साइन स्क्वेअर c/2 आणि 2 साइन स्क्वेअर a/2 याच्यासाठी फॉर्म्युला आहे. 2 साइन स्क्वेअर थीटासाठी फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे. 2 साइन स्क्वेअर θ/2 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 1 मायनस कॉस थीटा. 2 साइन स्क्वेअर θ/2 साठी हा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थीटा. मी ते 2 साइन स्क्वेअर c/2 आहे, मी ते फॉर्म्युला काय येणार याच्यासाठी 1 मायनस कॉस सी प्लस सी आहे असंच. आणि 2 साइन स्क्वेअर a/2 यासाठी काय येणार फॉर्म्युला 1 मायनस कॉस ए. ठीक आहे. नंतर ए आहे असंच, इथे कोसाइन रूल यूज करायचे. कॉस सी आणि कॉस एच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 आहे असंच मायनस कॉस सीची व्हॅल्यू काय येईल बघा, सी आहे, सी नंतरच्या टर्म ए बी म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येईल अपॉन ट्वाइस ए बी प्लस सी आहे असाच 1 मायनस कॉस ए, कॉस एची व्हॅल्यू काय येईल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. कोसाइन रूल यूज करून आपण कॉस ए आणि कॉस सीच्या व्हॅल्यू इथे ठेवलेत. नंतर बघा ए आहे असंच, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे म्हणजे 1 इंटू 2ab येणार आहे. नंतर हे मायनस साइन आज शिफ्ट केलं तर काय होईल मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि प्लस सी स्क्वेअर येणार आहे आणि डिवायडेड बाय ट्वाइस ए बी प्लस सी इंटू, इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे 1 इंटू ट्वाइस बी सी ट्वाइस बी सी आणि नंतर मायनस साइन आज शिफ्ट करा मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. ठीक आहे. नंतर बघा एला ए कॅन्सल होईल आणि इथे पण सीला सी काय होईल कॅन्सल होईल म्हणजे काय शिल्लक राहील इथे ट्वाइस ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी येणार आहे. प्लस इथे पण सी सी कॅन्सल होईल, काय शिल्लक राहील ट्वाइस बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. आता बघा इथे दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे 2b त्यामुळे न्यूमरेटरची काय होणार आहे तर ॲडिशन होणार आहे. मग काय होईल बघा ट्वाइस ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. आता ट्वाइस ए बी आहे असंच राहणार आहे, हा मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर कॅन्सल होईल, हा प्लस सी स्क्वेअर आणि हा मायनस सी स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा मायनस बी स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर व्हॅल्यू काय येईल मायनस मायनस ॲडिशन होणार आहे म्हणजे मायनस ट्वाइस बी स्क्वेअर राहणार आहे प्लस ट्वाइस बी सी आहे असंच डिवायडेड बाय ट्वाइस बी. आता ट्वाइस ए बी अपॉन काय होईल 2b मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2b आणि प्लस 2bc अपॉन ट्वाइस बी. ह्या ट्वाइस बीने आपण सेपरेट डिवाइड केले प्रत्येकाला. मी ते 2 आणि बी कॅन्सल होईल, फक्त काय राहील ए. नंतर इथे 2b आणि 2b कॅन्सल होईल, फक्त काय राहणार बी आणि ते 2b कॅन्सल होईल, फक्त शिल्लक राहील सी म्हणजे काय येणार आहे ए मायनस बी प्लस सी. आणि हेच प्रूव्ह करायचं आहे आपल्याला RHS. बघा काय केलं आहे फॉर्म्युला हा लक्षात ठेवा 2 साइन स्क्वेअर θ/2 असेल तर आन्सर असतं 1 मायनस कॉस थीटा. मी इथे थीटा आहे सी त्यामुळे इथे सी येणार आहे आणि इथे थीटा ए होता त्यामुळे इथे ए येणार आहे. आणि कॉसाइन रूल यूज करून आपण व्हॅल्यू ठेवल्यात कॉस सी आणि कॉस एच्या आणि कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट केले. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ई प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. तर इथे पण साइन रूल यूज करायचं आहे. आपला साइन रूल काय आहे बघा ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के. आता याच्यावरून पण एची व्हॅल्यू काय मिळेल बघा आपली एची व्हॅल्यू के इंटू साइन ए, बीची व्हॅल्यू के इंटू साइन बी आणि सीची व्हॅल्यू के इंटू साइन सी. आता इथे LHS घ्या. LHS काय आहे आपली ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी आपण LHS घेतली. आता इथे बघा ए क्यूब आहे असंच ठेवला साइन बी मायनस सी आपल्याला इथे कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करायचं. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे बघा साइन ए मायनस बी साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मी इथे काय होईल बघा ए क्यूब
आहे असं साइन बी मायनस सी. साइन बी मायनस सी साठी काय येईल साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस सी इंटू साइन सी. बघा इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय होईल साइन बी इंटू कॉस सी प्लस कॉस बी इंटू साइन सी प्लस बी क्यूब आहे असं. साइन सी मायनस ए साठी काय होईल साइन सी इंटू कॉस ए मायनस कॉस सी इंटू साइन ए प्लस सी क्यूब आहे असंच. आणि साइन ए मायनस बी साठी काय फॉर्म्युला होईल साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हा कंपाऊंड अँगलचा आपण फॉर्म्युला यूज केला आहे. आणि ते साइन बी मायनस सी साइन सी मायनस सी आणि साइन ए मायनस बीच्या व्हॅल्यू पुट केले. ठीक आहे. नंतर बघा ए क्यूब आहे असंच. हा ए क्यूब आहे असंच येणार आहे. साइन बीची व्हॅल्यू काय येणार आपली साइन बीची व्हॅल्यू काय येईल बी अपॉन के. बघा साइन बीची व्हॅल्यू येणार आहे बी अपॉन के कॉस सी मायनस कॉस बीची साइन सीची व्हॅल्यू आहे सी अपॉन के कॉस बी प्लस बी क्यूब आहे असंच. हा बी क्यूब आहे असंच येणार आहे. साइन सीची व्हॅल्यू काय येईल साइन सी अपॉन के. साइन सीची व्हॅल्यू येणार आहे सी अपॉन के कॉस ए आहे असंच मायनस साइन एची व्हॅल्यू काय येईल साइन एची व्हॅल्यू ए अपॉन के इंटू कॉस सी ए अपॉन के कॉस सी प्लस सी क्यूब आहे असंच. साइन एची व्हॅल्यू येणार आहे ए अपॉन के कॉस बी आहे असंच आणि साइन बीची व्हॅल्यू येणार आहे बी अपॉन के आणि कॉस ए आहे असंच. आता इथे कोसाइन रूल परत यूज करायचे. बघा 1 अपॉन इथं डिवाइड के आहे इथे पण डिवाइड के आहे इथे के आहे सगळीकडे डिवाइड के आहे. तो सगळ्यामधून आपण 1 अपॉन के कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा ए क्यूब बी कॉस सी मायनस ए क्यूब सी कॉस बी प्लस इथे काय होईल बी क्यूब सी कॉस ए मायनस बी क्यूब ए कॉस सी प्लस इथे काय होईल सी क्यूब ए कॉस बी आणि इथे मायनस सी क्यूब बी कॉस ए. बघा काय केलं 1 अपॉन के सगळीकडे आहे तो सगळ्यामधून 1 अपॉन के कॉमन घेतला आहे आणि इथे ह्या दोन्हीला ए क्यूबने मल्टिप्लाय केले इथे बी क्यूबने आणि इथे सी क्यूबने आत मल्टिप्लाय केले. नंतर कोसाइन रूल यूज करा 1 अपॉन के आहे असंच ए क्यूब बी कॉस सीची व्हॅल्यू काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी मायनस ए क्यूब सी आहे असंच कॉस बीची व्हॅल्यू काय येईल सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए प्लस बी क्यूब सी आहे असंच कॉस एची व्हॅल्यू काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी मायनस बी क्यूब ए आहे असंच कॉस सीची व्हॅल्यू काय येणार आहे बघा काय होईल मायनस बी क्यूब ए आहे असंच ठेवला कॉस सीची व्हॅल्यू ठेवले मायनस बी क्यूब ए कॉस सीची व्हॅल्यू काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी प्लस सी क्यूब ए आहे असंच कॉस बीची व्हॅल्यू काय येणार आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी आणि मायनस सी क्यूब बी आहे असंच आणि कॉस एची व्हॅल्यू काय येणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. हे कोसाइन रूल यूज करून आपण कॉस ए कॉस बी कॉस सी कॉस ए कॉस बी कॉस सीचे व्हॅल्यू पुटअप केलेत. तर बघा इथे 1 अपॉन के आहे नंतर प्रत्येकाला डिवाइड 2 आहे इथे 2 आहे सगळीकडे 2 आहे तो 2 आपण बाहेर घेतला म्हणजे 1 अपॉन 2 के येणार आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा इथे ए इथला एक ए कॅन्सल होईल आणि बी आणि बी कॅन्सल होईल फक्त इथं काय राहील ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस इथे पण बघा सी कॅन्सल होईल आणि एक ए कॅन्सल होईल मग काय शिल्लक राहील ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथे पण काय होईल बघा प्लस सी कॅन्सल होईल आणि एक बी कॅन्सल होईल फक्त काय राहील बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे असं राहणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इथे पण बघा ए कॅन्सल होईल आणि एक बी कॅन्सल होईल म्हणजे फक्त बी स्क्वेअर राहणार आहे बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे असंच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस इथे पण ए कॅन्सल होईल आणि एक सी कॅन्सल होईल म्हणजे काय राहील सी स्क्वेअर
ब्रॅकेटमध्ये आहे असं c² + a² - b². इथे पण बी कॅन्सल होईल, एक सी कॅन्सल होईल, म्हणजे फक्त c² राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आहे अशीच b² + c² - a². आणि 1/2k आहे असंच इंटू ब्रॅकेट a² ने आत मल्टिप्लाय करायचं. काय होईल बघा, a × a a⁴ a² b² - a² c². -a² ने आत मल्टिप्लाय करा, -a² c² -a⁴ मायनस प्लस होईल प्लस a² b² प्लस b² ने आत मल्टिप्लाय करा, b⁴ b² c² -b² a². नंतर ह्या -b² ने आत मल्टिप्लाय करा, -b² a² मायनस आणि हा प्लस -b⁴ होईल आणि मायनस प्लस b² c² होईल प्लस c² ने आत मल्टिप्लाय करा, c² × c² c⁴ प्लस c² × a² मायनस c² b². नंतर -c² ने आत मल्टिप्लाय करा, -c² b² - c² × c² होणार आहे आणि मायनस प्लस c² a² होईल. ठीक आहे. मग आता इथे बघा हा a⁴ मायनस a⁴ कॅन्सल होईल. नंतर a² c² आणि हा c² a² कॅन्सल होईल. नंतर -a² c² आणि हा प्लस c² a² कॅन्सल होईल. नंतर a² b² आणि मायनस b² a². b² a² आपण a² b² लिहू शकतो. ह्या दोन टर्म कॅन्सल होईल. नंतर b² मायनस b² कॅन्सल होईल. म्हणजे ह्या सगळ्या टर्म कॅन्सल होतात एकमेकाला आणि हे सगळं कॅन्सल झाल्यामुळं इथं 0 येतं. म्हणजे 1/2k × 0 0च येणार आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. RHS बघा, LHS घ्यायचं आहे आणि याच्यावरून आपल्याला 0 दाखवायचं आहे. मग आपण साइन रूलचा यूज केला आहे आणि नंतर कोसाइन रूल यूज केलेत आणि मल्टिप्लिकेशन हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. मल्टिप्लाय आत करायला व्यवस्थित जमलं पाहिजे. मल्टिप्लिकेशन करून आपण RHS दाखवले 0. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट काय आहे, इन ट्रायंगल ABC इफ cot A, cot B, cot C are in AP, then show that a² b² c² are also in AP. तुम्हाला AP मध्ये दाखवायचे. ट्रायंगल सांगितलं ABC, त्यामध्ये cot A, cot B, cot C AP मध्ये आहेत म्हणून सांगितले आणि ज्यावरून तुम्हाला शो करायचं आहे a² b² c² are also in AP. तर बघा बाय साइन रूल असाही लिहिता येतो. आपण मगाशी इथे साइन रूल कसा लिहिलेला a/sin A, तर sin A/A असाही साइन रूल लिहिता येतो. तर बघा बाय साइन रूल sin A/A = sin B/B = sin C/C k. तर याच्यावरून sin A ची व्हॅल्यू काय येईल, sin A हा A कडे गेला तर काय होईल k × A. तसं sin B ची व्हॅल्यू काय येईल k × B आणि sin C ची व्हॅल्यू काय येणार k × C. तर बघा आपल्याला काय दिले, cot A, cot B आणि cot C आर इन AP. तर AP मध्ये आहे म्हणजे कंडिशन काय येणार आहे, मधली जी टर्म आहे ती 2 टाइम्स cot B, म्हणजे मधली जी टर्म असेल ती 2 टाइम्स जी काही टर्म असेल ती कोणती टर्म आहे ते cot B. मग 2 cot B = cot A + cot C. AP मध्ये आहेत हे तिन्ही, त्यामुळे ही कंडिशन येणार आहे 2 cot B = cot A + cot C. तर इथे बघा 2 cot B आहे असंच ठेवलं. cot A ची व्हॅल्यू cos A/sin A प्लस cot C cos C/sin C. का तर cot म्हणजेच cos/sin. cot A साठी cos A/sin A लिहिलं आणि cot C साठी cos C/sin C. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल, sin C × cos A प्लस sin A × cos C डिवायडेड बाय sin A × sin C. 2 cot B आहे असंच. आता इथे बघा sin C × cos A प्लस cos C × sin A. हा फॉर्म्युला कशाचा झाला तर sin C + A किंवा A + C, sin A + C डिवायडेड बाय हे आहे असं sin A × sin C. तर बघा A + C साठी काय लिहिता येईल, तर आपली कंडिशन आहे ट्रायंगल आहे A + B + C = π.
मग ए प्लस सीसाठी काय लिहिता येईल, पाय मायनस बी. मग ह्या ए प्लस सीसाठी काय लिहिलं बघा आपण, साइन पाय मायनस बी डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी आहे असंच. आणि साइन पाय मायनस बी, साइन पाय मायनस बीची व्हॅल्यू काय येणार आहे, तर साइन पाय मायनस थीटा, आन्सर असतं साइन थीटा. म्हणजे तिथं साइन पाय मायनस बीचा आन्सर काय येणार आहे, साइन बी. आणि हा साइन ए इंटू साइन सी डिनॉमिनेटर आहे असंच. आणि परत 2 कॉट बी, या 2 कॉट बीसाठी परत लिहिलं आहे 2 कॉट बी म्हणजेच कॉस बी अपॉन साइन बी. बघा मग इक्वेशन काय आलं आहे आपलं, 2 कॉस बी अपॉन साइन बी इज इक्वल टू साइन बी डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी. आता इथे काय होईल बघा, हा साइन बी जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे साइन बी इंटू साइन बी साइन स्क्वेअर बी होणार आहे. म्हणजेच 2 कॉट बी इज इक्वल टू काय होईल, साइन स्क्वेअर बी डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी. डिनॉमिनेटर आहे असंच येणार आहे. मग बघा इथे 2 कॉस बी कोसाइन रूल इथे यूज केला तर काय होईल, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी इज इक्वल टू साइन बीची व्हॅल्यू काय लिहिलेली आपण, साइन बी साइन ए आणि साइन सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केले तिथे. साइन बीची व्हॅल्यू के बी, साइन एची के ए आणि साइन सीची के सी व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू इथे ठेवायच्या साइन रूलनुसार. बघा साइन बीची व्हॅल्यू के बी ए स्क्वेअर आहे त्यामुळे काय होईल, के स्क्वेअर बी स्क्वेअर. साइन एची व्हॅल्यू के ए आणि साइन सीची व्हॅल्यू के सी. मग इथे बघा 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए सी इज इक्वल टू काय होईल इथे, के इंटू के स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील, बी स्क्वेअर अपॉन ए सी. मग इथे पण हा डिनॉमिनेटर ए सी, इथं पण डिनॉमिनेटर ए सीच आहे, दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल होतील, फक्त काय शिल्लक राहील, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता हा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे असंच, हा मायनस बी स्क्वेअर पलीकडे गेला तर काय होईल, प्लस होईल. म्हणजे हा बी स्क्वेअर आणि हा मायनस इकडे आल्यानंतर प्लस बी स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर. म्हणजेच ट्वाइस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर बघा ही कंडिशन आले, मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर आर इन ए पी. हे जे आहे हे पण ए पीमध्ये का आलं बघा, तर मधली टर्म 2 टाइम्स बी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन्हींची ॲडिशन, तर अशी कंडिशन आलेली आहे. त्यामुळे हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर काय म्हणू शकतो आपण, ए पीमध्ये आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिले, इन ट्रायंगल ए बी सी इफ ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज राईट अँगल ऑर अँड आयसोसेलिस ट्रायंगल. तो ट्रायंगल दिला आहे तो आपल्याला राईट अँगल अँड आयसोसेलिस ट्रायंगल दाखवायचं आहे. तर बघा इथे पण साइन रूल यूज करायचं आहे, ए आणि बीचाच रेशो दिला आहे त्यामुळे साइन रूल कोणता घ्यायचा, पहिल्या 2च व्हॅल्यू घ्यायचे आहेत, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू के. मग इथे एची व्हॅल्यू काय येईल, के साइन ए आणि बीची व्हॅल्यू काय येणार, के साइन बी. मग गिवन काय दिले आपल्याला कंडिशन, ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी. इथे व्हॅल्यू ठेवा, एची व्हॅल्यू काय आहे, के साइन ए, हा कॉस ए आहे असंच, इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे के साइन बी आणि हा कॉस बी आहे असंच. ठीक आहे. मग हा के आणि हा के कॅन्सल होईल, मग फक्त काय शिल्लक राहील बघा, के के कॅन्सल झाला तर काय शिल्लक राहील इथे, साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू साइन बी इंटू कॉस बी, हे शिल्लक राहणार आहे, के कॅन्सल होईल. साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू साइन बी इंटू कॉस बी. आता इथे बघा आपल्याला दोन्हीकडे 2ची ॲडजस्टमेंट करायची आहे, म्हणजे 2ने मल्टिप्लाय करायचे आहे, इकडे पण 2ने मल्टिप्लाय केले आणि RHSला पण 2ने मल्टिप्लाय केले, म्हणजे काय होईल, 2 साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू 2 साइन बी इंटू कॉस ए. आणि इथं फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, हा फॉर्म्युला साइन 2 थीटाच आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण काय लिहू शकतो,
साइन 2a आणि याच्यासाठी साइन 2b. का तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे याच्यासाठी साइन 2b आणि याच्यासाठी साइन 2a लिहू शकतो. मग ही टर्म प्लस आहे, इकडे आली तर मायनस होईल, म्हणजे साइन 2a मायनस साइन 2b इज इक्वल टू 0. आणि आता इथे परत फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला साइन c मायनस साइन d. काय फॉर्म्युला 2 cos c प्लस d अपॉन 2, म्हणजे 2 cos 2a प्लस 2b अपॉन 2 इंटू साइन c मायनस d म्हणजे 2a मायनस 2b अपॉन 2 इज इक्वल टू 0 आहे असंच. आता इथे बघा 2 cos ह्या दोन्हीतून 2 कॉमन घेतलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील a प्लस b. इथे पण 2 कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील फक्त a मायनस b, 2 कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय शिल्लक राहील 2 cos a प्लस b इंटू साइन a मायनस b इज इक्वल टू 0. आणि a प्लस b साठी काय लिहू शकतो आपण 2 cos पाय मायनस c, ही कंडिशन आहे a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय. मग a प्लस b साठी काय लिहू शकतो आपण पाय मायनस c, यामुळं 2 cos पाय मायनस c इंटू साइन a मायनस b इज इक्वल टू 0. म्हणजेच कॉस पाय मायनस थिटा फॉर्म्युला आहे मायनस कॉस थिटा, म्हणजेच मायनस 2 cos c साइन a मायनस b आहे असंच. मग इथे दोन व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे पहिली काय येणार मायनस 2 cos c इज इक्वल टू 0 और साइन a मायनस b इज इक्वल टू 0. मग cos c हा मायनस 2 इकडे आला तर 0च येणार आहे, म्हणजे cos c इज इक्वल टू 0. c ची व्हॅल्यू काय येणार cos इनवर्स 0 आणि cos ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला आहे तर 90 डिग्रीला आहे, cos 90 ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे c येणार आहे 90 डिग्री. आणि दुसरी कंडिशन काय लिहिलेली आपण साइन a मायनस b इज इक्वल टू 0, म्हणजेच काय येईल a मायनस b इज इक्वल टू साइन इनवर्स 0. आणि साइन इनवर्स 0 कुठली व्हॅल्यू आहे तर 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे a मायनस b इज इक्वल टू 0 येणार, म्हणजेच a इज इक्वल टू b. मग इथे बघा c हा 90 डिग्रीचा आला आहे आणि दोन साईड पण आपण इक्वल दाखवलेत, म्हणजे इथं आपण काय म्हणणार द ट्रायंगल इज आयदर राईट अँगल ऑर ॲन आयसोसेलिस ट्रायंगल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. राईट ट्रायंगलची कंडिशन आली, एक अँगल 90 डिग्रीचा आला आहे आणि आयसोसेलिस म्हणजे समद्विभुज, म्हणजे इथं दोन ज्या साईड आहेत त्या काय आलेत आपल्या इक्वल आलेल्या आहेत, त्यामुळे आपण काय म्हणणार आहे हा ट्रायंगल आयदर राईट अँगल ट्रायंगल ऑर आयसोसेलिस ट्रायंगल म्हणणार आहे. ठीक आहे. तसं बघा लास्ट एक्झाम्पल एक्झरसाइजमधलं विथ युज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट. बघा काय प्रूव्ह करायचं आहे विथ युज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट 2cb cos a. एक मिनिट बघा काय प्रूव्ह करायचं आहे with usual notation prove that twice bracket मध्ये bc cos a plus ac cos b plus ab cos c is equal to a square plus b square plus c square. तर इथे आपल्याला ही LHS घ्यायची आहे, याच्यावरून RHS दाखवायचे. मग LHS घेतली काय आहे तर बघा twice bc cos a plus twice ac cos b plus twice ab cos c 2a इंटू ब्रॅकेट आहे, मग ह्या 2 ने आत मल्टिप्लाय केले काय येईल ट्वाइस बी सी कॉस ए प्लस ट्वाइस ए सी कॉस बी प्लस ट्वाइस ए बी कॉस सी. आता इथे कोसाइन रूल माहीत आहे, ट्वाइस बी सी आहे असंच, कॉस एचा रूल काय आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी आहे असंच, कॉस बीचा फॉर्म्युला काय आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी प्लस ट्वाइस ए बी आहे असंच, कॉस सीचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. बघा ट्वाइस बी सी कॅन्सल होईल, ट्वाइस ए सी कॅन्सल होईल, ट्वाइस ए बी कॅन्सल होईल, म्हणजे फक्त काय शिल्लक राहील बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथे काय येणार प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मग इथे बघा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल होईल, सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल होईल आणि बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल महत्त्वाचं आहे, हे तिन्ही
जे रूल आहे त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्या फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर हे एक्झाम्पल कसे सॉल्व केलेत बघा, महत्त्वाचे आहेत. थँक्यू.